काय दिले बघा. A transfer wave is produced on a straight string 0.9 meter long. म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग दिले 0.9 मीटर फिक्स ॲट इट एंड. फाइंड स्पीड ऑफ ट्रान्सफर वेव्ह when string vibrate while emitting second overtone of frequency. ओके, तर प्रॉब्लेम मध्ये काय दिले, लेंथ ऑफ स्ट्रिंग दिले, किती दिले 0.9 मीटर आणि फ्रिक्वेन्सी दिले सेकंड ओव्हरटोनची. म्हणजे हार्मोनिक किती, सेकंड ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक, एक जास्त. ओके, म्हणजे थर्ड हार्मोनिक लिहा, इट इज अ थर्ड हार्मोनिक. एक न जास्त हार्मोनिक नेहमी एक न जास्त ओव्हरटोन पेक्षा. म्हणजे आपल्या फॉर्म्युलामध्ये पी किती आलं, पी आलं 3. अंडरस्टूड. आता थर्ड हार्मोनिक आहे आणि फ्रिक्वेन्सी थर्ड किती दिले हे जी एस हार्मोनिकची वेलॉस फ्रिक्वेन्सी दिले 324 हर्ट्ज. म्हणजे आपल्याला ह्याचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. कसा लक्षात ठेवायचा फॉर्म्युला, एस फ्रिक्वेन्सी ऑफ pth हार्मोनिक is p into फंडामेंटल. आता p आहे 3, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते 1/12 √T/m. √T/m म्हणजे काय, वेलॉसिटी. तेच तर फाइंड करायचं आहे. द्यास √T/m म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय स्पीड म्हणजे वेलॉसिटी फाइंड करायची आहे. त्यामुळे मी काय केलं, हे 2 फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय झालं 2 into थर्ड हार्मोनिक डिवाइड बाय 3 एल्सो मल्टिप्लाय झालं अँड √T/m म्हणजे v. तर मग v चा फॉर्म्युला आता फक्त व्हॅल्यू पुट करा, v इज 2 into फ्रिक्वेन्सी 324, लेंथ किती आहे 0.9 डिवाइड बाय 3. So it comes 324. मी जर कॅल्क्युलेशन केलं 3133 मे 0.3 झालं. मी कॅल्क्युलेशन करताना तुम्ही 0.6 into 324 करायला पाहिजे. मी 6 into 324 करा आणि डिवाइड बाय 10 करा आणि आन्सर येणार. मग क्रॉस चेक करा, कॅल्क्युलेशन 194.4 मीटर पर सेकंड. लक्षात प्रॉब्लेम इज वेलॉसिटी. कसं सॉल्व केला का आलं,